आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय अजितदादा पवार साहेबांनी या शहराला स्वतःची अशी इमारत नव्हती आणि ही इमारत नसताना आपण हे कार्यालय स्वतंत्र असं कार्यालय देण्याचं काम केलं। मला आठवतंय आपण 2011 साली या शहरामध्ये या समोरच्या रस्त्यावर दादा तुम्ही आलो होतो आणि नगरपालिकेच्या इमारतीचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं होतं आणि त्या खुर्चीवर पहिल्यांदा आपण बसला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये औसा मागणी पाणी पुरवठा योजना जी 2019 मध्ये झाली त्याच्या पूर्णत्वापर्यंत म्हणजेच 18 महिने नंतर रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने आम्ही हे काम केलं। 37 किलोमीटर अंतराची औसा मागणी पाणी पुरवठा योजना आम्ही वेळेत या ठिकाणी पूर्ण केली आणि ही योजना पूर्ण करण्यामध्ये आपण आम्हाला खूप असं सहकार्य केलं। आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायसारख्या आहेत, अनेक कामं आम्ही या ठिकाणी केले, परंतु हे कामं या ठिकाणी सांगताना मला वेळ अपुरा पडणार आहे। मी या भाषणामध्ये माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी हे वर्णन करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही। आणि या कामी दादांचे इतके उपकार आहे की औशाची जनता या ठिकाणी दादांना कधीच विसरणार नाही। मित्र, एक अल्पसंख्याक समाजाच्या मुस्लिम युवकाला काम करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी फेस कराव्या लागतात, परंतु दादा जेव्हा अधिकाऱ्याला फोन घेऊन मी अजित बोलतोय, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व, त्यामुळे मला या ठिकाणी वेळोवेळी जी दादांची मदत झाली ती या ठिकाणी मी शब्दामध्ये या ठिकाणी सांगू शकत नाही। या शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये शहराला आपल्या देशामध्ये 6वा क्रमांक, या राज्यामध्ये 8वा क्रमांक आणि या मराठवाड्यामध्ये क्रमांक 1 या ठिकाणी पटकावलं। 20 कोटीचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी पटकावलं। मुख्यमंत्र्याच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळालं। दादांनी मला थेट माझ्या फोनवरती कॉल केला। ही बातमी समजल्याबरोबर त्यांनी फोनवरती कॉल केला आणि मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, प्रोत्साहित केलं। त्यानंतर या शहरामध्ये आम्ही स्वच्छतेची किती कामं केली आपण लक्षात घ्या। या शहरामध्ये प्रथमतः आम्ही जिल्ह्यामध्ये प्रथमतः आम्ही हागणदारी मुक्त या ठिकाणी हे शहर केलं। 1 कोटीचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी पटकावलं। या शहरामध्ये 1.5 कोटीचं आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आम्ही सुरू केलं। हे सगळं माझे आजचा जो काळ आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा काळ आहे। माझे मुलं आता कोणतीही परीक्षा असू द्या, परीक्षेशिवाय तुम्हाला कोणतीही नोकरी मिळणार नाही ही गरज लक्षात घेता आम्ही या ठिकाणी हे काम केलं। शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही या ठिकाणी अनेक बांधले। आता या ठिकाणी वेळेअभावी मी जे ही आठवडी बाजार तुम्हाला दिसतंय समोरचं हे सुद्धा आम्ही बांधलं। या ठिकाणी अनेक समाज मंदिर असतील, स्मशानभूमी असतील, कब्रस्तान, ईदगाह, भीमनगर कमान, फुलेनगर कमान, हजरत टिपू सुलतान कमान, मराठा भवन आम्ही निर्माण केलं। अम्युजमेंट पॉइंट आहे, स्विमिंग पूल आहे, उर्दू घर आहे, समतानगरचा मोठा पूल आहे। अशा अनेक कामं या ठिकाणी आम्ही केली। विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये आम्ही केलेली मदत हे औसेकर या ठिकाणी कधीही विसरणार नाही। अन्नधान्याची, मेडिकलची मदत आम्ही या ठिकाणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष अशी विचारधारा कधीही सोडलेली नाही। मित्रांनो, शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावरती माझे नेते अजितदादा पवार साहेब या ठिकाणी कटाक्षाने लक्ष देऊन या ठिकाणी काम करत आहेत आणि या शहरामध्ये आणि माझ्या पक्षामध्ये कोणीही चूक करू द्या मित्रांनो, त्याला या ठिकाणी ते निश्चितपणे या ठिकाणी त्याला जाब विचारतात। या ठिकाणी आपल्याला खास करून नमूद करतो मुस्लिम भाइयों को, विशालगढ़ का जो गजापुर का जो प्रकरण हुआ था, सबसे पहले जाने वाला जो कोई शख्स था, कोई नेता था, तो मेरा नेता अजितदादा पवार साहब थे। और जे वादग्रस्त वक्तव्य सारखे जे येत असतात त्याचे खंडन करणारे ते सुद्धा अजितदादा पवार आहेत। माटीची स्थापना केली, अल्पसंख्याक विकास मंडळाला, आर्थिक विकास मंडळाला 1000 कोटीचं अनुदान देण्याचं काम आम्ही केलं। काँग्रेसच्या काळामध्ये 30 कोटी रुपये देत होते, आपल्याला माहिती असेल। आपल्याला सांगू इच्छितो,
दादांचं एक फेमस डायलॉग होतं, मुस्लिम भाइयों को आंख दिखाने वाला बचेगा नहीं, हे सुद्धा दादांनी बोलले। या माझ्या शहरामध्ये कृषी बांधव आहे, त्या कृषी बांधवाला पहिल्यांदा मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणून अधिकाऱ्यांसमवेत समस्या जाणून घेणारे नेते सुद्धा माननीय अजितदादा पवार साहेब आहेत। त्यामुळं मी या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक व्यक्तीस देणारे सुद्धा माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत। माझ्या भगिनी जे आहे त्या उच्च शिक्षित आहेत, त्या गेल्या 10 वर्षापासून 2 टर्म या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। ओबीसी प्रवर्गातून ते या ठिकाणी निवडून येत आहेत आणि या कामी त्यांनी जे काम केलेलं आहे ते या ठिकाणी अतिशय वाखाणण्याजोगं आहे। आपल्याला या ठिकाणी अनेक असे मुद्दे मी नमूद करू इच्छितो, परंतु